तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ना. आम्ही आलेलो आहोत विरारला येण्यामागचं कारण असं आहे की चहा पाणी आहे. सपना आणि नागेश यांची चहा पाणी आहे. आमच्या गावातली मुलगी आहे सपना, कातलगण गावची, आणि नागेश आहेत ते सावरी गावचे आहेत. ते सावरी गावचेच आहेत ना, सावरी भागडेवाडी काय तिकडचे आहेत. तर थोड्या चाय पाणी होणार आहे आणि चाय पाणी कशा प्रकारे होणार आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि खूप गर्दी होती कारण ट्रेनमध्ये आम्ही बोरिवलीवरून आलो, गर्दी खूप होती. 4 ट्रेन सोडल्या, खूप गर्दी काही कमी होत नव्हती. तर तिकडून बोरिवलीवरून ट्रेन पकडली, त्याच्यामुळंच आतमध्ये जायला जागा भेटली आणि व्हिडिओ करता आले नाहीत गर्दी असल्यामुळे. तर आपण थेट विरारला पोचलो जाईल. माझ्यासोबत आहे मित्रमंडळी आहे, माया आहे, वहिनी आहेत, माया पण आहे सोबत, समोर वहिनी आहेत आणि राज भाऊ पण आहे. तर आपण बघूया कशा प्रकारे चहा पाणी होते. आणि कोकणामध्ये जे पारंपरिक पद्धतीने जी चहा पाणी होते ती बघण्यासारखं असतं. खूप बघायला मजा येते. असं चहा पाण्याचा कार्यक्रम असेल तर खूप माणसांची गर्दी असते. आता ग्राउंडला आहे, टेरेसवर नाही, टेरेसवर आहे काय सर फिरतं सर आपण दादा ग्राउंडलाच आहे. हां म्हणजे ते खाली आहे आणि टेरेसवर चाय पाणी आहे. खाली राहतात ना ते ग्राउंडला. आपल्या गावाला शेजारीच घर असं आमच्या शेजारीच आहे. आमची भावकी आहे, माझी चुलत बहीण लागते, असं नात्यामध्येच आहे. आणि बिल्डिंगच्या इथं पोचलेलो आहेत आपण. ते गेट आहे बिल्डिंग आतमध्ये इथमधून. ते आपला गणपती बाप्पा दर्शन घेऊया बाप्पाचं. सर्व गावमधली मंडळी सर्व आलेली आहे. सर्व नवरीची मंडळी सर्व इकडे आलेली आहे. सर्व मंडळी पण आलेली आहे. तिकडे नवरे दाखव, तिकडे नवरी सर्व आपली मंडळी इथे जमलेली आहे. तर थोड्याच वेळात चाय पाणी चालू होणार आहे. आणि ही आमची बहीण आहे सपना, आणि पूर्ण रेडी झालेली आहे. आणि आता थोड्याच वेळात चाय पाणीला सुरुवात होणार आहे. आणि बहीण इथे पण आहे छोटी, आणि इथे मोठी बहीण आहे. आणि आता बघूया कशा प्रकारे चाय पाणी होते. सर्व मंडळी रेडी झालेली आहेत. तर टेरेसवर आहे ना चाय पाणी, वहिनी आहे टेरेसवरती चाय पाणी आहे. चला पाहूया आपण वरती जाऊन. आणि इथे काव्या पण सजलेली आहे पूर्ण. आणि हा कुठे गेला, हा तो टेरेसवरती गेला. चला करवल्या आहे, करवल्या लास्ट आहे सर्व आमच्या गावच्या करवल्या सर्व. हे चेहरा लपवत आहे. सर्वात मोठी बहीण आहे बघा, कॅमेऱ्यासमोर येत नाही अजून. सर्व बाकी आहेत लग्न यांची. आपलं समोर तुम्हाला दिसतंय ते जीवदानीचं आपलं मंदिर आहे. आणि सर्व हे बिल्डिंग आहेत. विरार साईडचा नजारा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. सावरी गावची मंडळी आहे, सर्व मंडळी आलेली आहे. आणि थोडासा ऊन असल्यामुळे थोडासा अंधार आहे. सर्व मंडळी आलेली आहे इकडे. बरेचसे मंडळी आपले नातेवाईक लोक भरपूर जण आलेले आहेत. गावकरी मंडळी आहे सर्व. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो. पूर्वी आपण आपले दोन्हीकडचे जे यजमान आहेत ते त्यांनी जरा समोर यायचं आहे. मंडळी आलेली आहे. सर्वप्रथम आपल्या दोघांना पण एक प्रश्न आहे की आपण एवढा सर्वांना कशासाठी बोलवला, त्याची जरा आपण सर्वांनी दोघांनी खुलासा करावा.
माझ्या बहिणीची चहा पण प्रसिद्ध आहे. त्यासाठी गावाला आपण आणि तसंच आता आपण चहा पाण्याचा कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी आपले काही परंपरेनुसार जे काय प्रश्न उत्तरं असतात ते आपण पहिली स्टार्ट करायचे. बसू द्या डायरेक्ट बसू द्या. चेहऱ्या उठून आला ना अजून पुढे घेतली दोघांना ऊन लागतं. परंतु आपण आपल्या गावाचं नाव तुमचं नाव आणि गावाचा जर परिचय द्या की आम्हाला पण तुमच्या गावचा परिचय द्या आम्हाला. तुमचं नाव वगैरे आम्हाला कळू दे काय आहे ते. मी वाडी चालेल. आमचं गाव सावरी भागेडवाडी तालुका मंडणगड पोस्ट लेडी तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरी. रामदास आत्माराम कावणकर यांचा 2 नंबर मुलं नागेश नितेश कावणकर याच्यात पसंती आहे. ह्या पसंती आम्ही आमच्या वाडीतील आणि तुमच्या वाडीतील मंडळी एकत्र भेटून आपण पसंतीचा कार्यक्रम आता सुरुवात करूया. याच्यात त्या प्रश्न उत्तर तुम्ही सांगा. बरोबर. कारण आमच्यात म्हणजे मालकी सर्व गोष्टी झालेल्या असतात. फक्त ही परंपरा आपली असल्यामुळे आपण दोन्ही गोष्टी एकत्र बसून करायच्या म्हणून आपण हे करतो. कारण सर्व गोष्टी त्यांनी मालकी केलेल्या असतात. याच्यात तुम्हाला अजून काय प्रश्न उत्तर असेल तर तुम्ही विचारा. लेट झाल्यावर लोकांना सांगा या बाबूला पण सांगा त्यांचं नाव. तुम्ही पण परिचय सांगा ते काम होऊन नाव सांग. आता आपल्याला ह्या दोघांना प्रश्न विचारायला काही हरकत नाही ना. यजमानांना दोघांचीही पसंती आहे ना हे कन्फर्म असेल ना तर मग आपण यांना बोलू. त्यांचे यजमानाने विचारा. आता यजमानी तुम्ही वडील आहेत ना. हो हो हो. आणि आई त्यांची मुलाची आई नाही आई अच्छा गावाला. वडील आणि भाऊ आहे. आता हे मुलांनी आणि मुलींनी जी पसंती केलेली अगोदर केली असते ना म्हणजे ते व्यवस्थित म्हणजे तुम्हाला विचारूनच केलेली आहे ना सर्व. मग कसं माहिती परत पुढे उपाडीला काही असं नको प्रश्न. नाही बरोबर आहे तुमचं मत बरोबर आहे. त्यांनी आमच्या घरी सांगितलंय की मी ही मुलगी बघितलेली आहे म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन ही सर्व चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पाण्याचा प्रोग्राम आम्ही ठरवला. पसंती आहे म्हणजे आई वडिलांना पसंत आहे जी मुलगी जे पसंत करण्याची पसंती आहे. मग आता मुलगाला फक्त विचारायचं आहे की बा तुम्हाला ती मुलगी पसंत आहे की नाही. कारण सगळ्या कुटुंबांना ते कळलं पाहिजे व गावाला यांना शिवाय न काढण्यासाठी हा प्रोग्राम असतो. नागेश तुला आपली आमची मुलगी पसंत आहे ना. काय बोल काय अडथळा नाही ना मध्ये काय समोर एक आहे समोर एक आहे पहिले 2 विचारा ना जमलं ते बोलले ना. नाव लागा तुम्ही जमले काय तुमची पिढी काय हे जमले काय हे पहिले 2 विचारा. त्यांनी स्पष्ट सांगितलं आमचं जमवलं आहे बोलले ते. जमलंय सर. हा जमलंय त्यांचं जमलंय ना. आता विचारा. आता मग दोघं पसंत आहेत ना. मग ते आता इथे सांगायचं तुला मुलगा पसंत आहे ना. तुझ्यावर कोणाची जबरदस्ती नाही घेऊ. आहे ना. मुलगीला पण विचारू शकतो. मग तेच ना तिला पण विचारतो त्याला पण विचारतो. काय सर्वांना पसंत आहे तर कामाला कुठे आहेत तुम्ही. कामाला वगैरे कुठे आहेत काय जॉब ते तुम्ही विचारा. कुणाचा दबाव नाही ना. गावकीचा कुणाचा काय तुमच्यावर जबरदस्तीने बोलणी करतो असं काय नाही ना. तुमच्या मनाने सगळं काय व्यवस्थित होते.
आई वडिलांच्या विचाराने सगळे चालले. म्हणजे या दोघांनाही पसंत आहे. आपल्या गावाला पण माहिती पडले व यांच्या पसंतीची झाले दोन्ही गावासमोर. उलट आपण सर्व फक्त प्रत्येक चहा पाणीच्या कार्यक्रमावेळी फक्त पुरुषच बोलतात, महिला पण बोलत नाही. महिलांनी आता आपण इथे उपस्थित राहिलेले आहेत, पण महिलांनी पण कोणीतरी विचारा ना. आईला कुठं विशेष नाही बोलत नाही. दुसरं काही जमलेलं आहे ते काय? मग आता चहा घ्यायला काय हरकत नाही. काय विचारायचं आहे आणखी? हा? सपना इकडे बघ सपना एक मिनिट थांब. वैभव मांडवकर चहा वाटप करता इथे. वैभव सर्वांच्या साक्षीने एकदम आनंदाने आणि उत्साहाने पार पाडलेला आहे. अशा पुढील जे कार्यक्रम आहेत, साखरपुडा आहे, लग्न आहे, त्या कार्यक्रमाला सुद्धा आपली असली सर्वांची उपस्थिती राहावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. कार्यक्रम संपलेला आहे आता. बघा दाढी धडाकलाय काहीतरी. दाढी धडाकलाय. आईच्या बहिणी मंडळी आहे, सर्व बहिणी आहेत या, पाहू शकता. हे नवरीचे मामा आहेत, ते पण इकडे काका आहेत, इकडे सर्व मंडळी आवर्जून उपस्थित होती.
आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला. इकडे सर्व गाव मंडळी आपले सर्व आणि सर्व बहिणी आहेत, म्हणजे आईच्या बहिणी आहेत आणि नवरीची मावशी आहेत या सर्व नवरीच्या सर्व या त्या आपल्या नेहमी येतात, म्हणजे मे महिन्यात असतात. चांगल्या प्रकारे नाचतात पण मस्त, त्यांना आवडते गाव खूप. आणि या सर्व मावशी आहेत आणि तुम्ही उपस्थिती लावली इथे. धन्यवाद तुमचे पण.